आमच्या मित्राचा उल्लेख केला. त्याला किडनी फेल्युअर होतं आणि त्याच्या वडिलांनीच त्याला किडनी दिली होती. किडनी फेल्युअर असल्यामुळे डायलिसिस करावं लागायचं, एव्ही फिस्चुला करावा लागतो त्यासाठी. ते केलेलं होतं, त्यामुळे त्याला लिहायला यायचं नाही. पण तरीही एकदा मी हॉस्टेलवर असताना मला त्याचं पत्र आलं आणि त्या पत्रात त्यांनी काही ठळक प्रश्न विचारले होते की सगळं ठीक असताना, माझे दुसरे मोठे बहीण भाऊ ठीक असताना हा आजार मलाच का झालाय? मी बराच काळ दिवसाचा घरातच असतो, लोकांच्यात मिसळू शकत नाही, खाण्यापिण्यावर रिस्ट्रिक्शन्स आहेत, हे सगळं मला भोगावं लागते. यात माझा दोष काय आहे? वयस्कर आई वडिलांची आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्या काळात आईला माझं सगळं करावं लागतंय आणि बाबांनी तर किडनी दिली आहे, तर त्यामुळे मला कुठेतरी खूप गिल्टी वाटते. तर तू जेव्हा मोठी डॉक्टर होशील तेव्हा तू हे प्रश्न सोडवायसाठी काहीतरी नक्की केलं पाहिजे. बाहेर हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करायच्या ऐवजी किंवा त्याच्या बरोबरीने अशा रुग्णांसाठी आपण काम करूया, हे मात्र मनात कुठेतरी तेव्हा नक्की होतं.